गेल्या 3 दशकांपासून मेळघाट हा परिसर कुपोषणग्रस्त आहे। शासन प्रशासन आजवर कोट्यवधी रुपयांचा निधी कुपोषण व आरोग्य यंत्रणेवर खर्च करीत आहे। पण गंभीर बाब अशी की मेळघाटात बेजबाबदार अधिकारी व हलगर्जीपणामुळे येथील आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसून येत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी आर्यन सावरकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच काही अन्य कर्मचाऱ्यांनी 108 वर धारणी उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला असता उपजिल्हा रुग्णालय येथील 4 पैकी 3 रुग्णवाहिका नादुरुस्त व 1 रुग्णांना घेऊन अमरावतीला गेली होती। धारणीत 153 गावातून रोज वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण येतात, त्यांना अमरावतीला रेफर केल्या जाते, पण रोज इतके पेशंट नेण्याकरिता पाहिजे त्या प्रमाणात रुग्णवाहिका उपलब्ध नाही, टायर नाही, या कारणामुळे 3 रुग्णवाहिका निकामी ठरत आहे। हां बोला ना सर, आपल्याकडे ॲम्ब्युलन्स किती अवेलेबल आहे धारणीमध्ये 108 सोडून? दवाखान्याचे? हां, दवाखान्याचे आपल्याकडे 4 आहे। अच्छा। तर एक आपले बंद 2 ॲम्ब्युलन्स बंद आहेत सध्या टायर अभावी। अच्छा। एक आहे आता सध्या कार्यरत चालू, एक आपल्या अमरावतीला गेलेली आहे पेशंट घेऊन। बरोबर आहे सर, मी हे सांगत होतो आपल्याला की धारणी हे 153 गाव आहे धारणीला जोडलेले। आपल्याला 300 किलोमीटर एवढे पेशंट न्यायला लागते सर। एक ॲम्ब्युलन्स आपण केव्हापर्यंत चालवणार आहे? आता आम्हाला हे सार्वजनिक बांधकाम विभागमध्ये एका कर्मचारीची तब्येत सिरियस होती, त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्स पाहिजे होती। 108 ला लावलं तर एकही 108 अवेलेबल नाहीये, सगळी गेली आहे म्हणे। आणि त्याच्यानंतर आपली जे दवाखान्याची आहे ते पण नव्हती। त्याच्यानंतर आम्ही मग त्याला ॲटोमध्ये आणलं तर तुमच्या दवाखान्याच्या समोर एक तिथं गार्ड नाही आहे त्या पेशंटला काढायसाठी। एक आदिवासींनी बिचाऱ्यांनी दुसरा एक पेशंट आला, त्यांनी स्वतः त्या पेशंटला त्याच्या स्ट्रेचरवर टाकलं। म्हणजे ही परिस्थिती आहे आपल्या दवाखान्याची साहेब। बरं मी बघून घेतो। गार्ड तर आहे ड्युटीवर, कदाचित ड्युटीवर आहे, पण तुमचे जे गार्ड आहेत ना ते वरती बसलेले आहे सर। सांगायचा अर्थ असा आहे की गार्डांची जी जबाबदारी आहे ते पार पडत नाही आणि आपलं त्याच्यावर दुर्लक्ष आहे असं आम्हाला समजण्यात येत आहे। असं तर नाही आहे, तरी मी बघून घेतो गार्ड कुठे आहेत, त्यांना फक्त सूचना देतो की त्यांनी खालीच थांबवा म्हणून। नाही, आपल्या ॲम्ब्युलन्सला तशी काही अडचण नाही, फक्त टायरची विषय आहे। आणि टायरचं कसं आहे की आपण खरेदी करू शकत नाही, तेवढे खरेदीचे अधिकार मला नाही आहेत। नाही, खरेदीनी सर ॲम्ब्युलन्स जे प्रॉब्लेम आहे तुम्ही वरिष्ठ लेवलवर पत्रव्यवहार थोडा करा ना। सर्व केलेलं आहे, ते सर्व केलेलं आहे मी। फक्त कसं आहे की टायर खरेदी डायरेक्टली मी करू शकत नाही। तुम्ही याबाबत कोणाला बोलले सर? मी CS सरांना बोललेले आहे बाबतीत। CS सरांना बोलले ना? आणि हो लेखी पत्र सुद्धा मी दिलेलं आहे त्याचं। पण MS नालट, CN निकम व जिल्हा अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे ही गंभीर परिस्थिती मेळघाटात दिसून येत आहे। सर, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या धारणी दवाखान्यामध्ये एकच ॲम्ब्युलन्स अवेलेबल आहे आणि टोटल 4 आहे, तर ते टायर अभावी 3 नादुरुस्त आहे। आणि धारणीमध्ये सर 153 गाव आहे, मोठ्या प्रमाणावर ॲम्ब्युलन्सची गरज भासत आहे। आता आम्हाला एक ॲम्ब्युलन्सची गरज होती, पण आम्ही ॲटोमध्ये आणलं मजबुरीमध्ये, कारण की 108 अवेलेबल नव्हती आणि आपली दवाखान्याची ॲम्ब्युलन्स अवेलेबल नव्हती। आणि आपले जे धारणीचे MS सर आहे त्यांना बोललो होतो, म्हणे आम्ही CS सरांना सांगितलं आहे ॲम्ब्युलन्स बद्दल, पण मला अधिकार नाही म्हणे, ते CS सरांना आहे म्हणे। ठीक आहे ना। तर सर कसं आहे, हा मेळघाट आहे आमचा, मेळघाटवर करोडो रुपये शासन खर्च करत आहे। थोडी ॲम्ब्युलन्सची जर व्यवस्था झाली तर चांगलं होईल। ठीक आहे ना। हॅलो, हां ठीक आहे, कारण का ते ॲम्ब्युलन्सचं जे आहे ना ते पुण्यात आम्ही पाठवलं आहे पुण्याला मागणीसाठी। ते टायर वगैरे आले की करून देऊ आपण सर, पण ते लवकर करावं लागतं ना आपल्याला, कारण की आजची परिस्थिती अशी आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो, लोक ॲटोमध्ये पेशंट आणून राहिले आणि आपण मेळघाटला कुपोषणग्रस्त आहे, कुपोषण दूर करण्यासाठी करोडो खर्च करत आहे, मग कसा कुपोषण आपला दूर होईल? तुम्ही ते पाठवून द्या माझ्यावर, पाठवून द्या, ते मी वर पाठवून देतो। तुम्ही वर पाठवा सर, आणि तुम्ही थोडासा फॉलोअप घ्या मेळघाटसाठी स्पेशली, कारण की सर मेळघाटची परिस्थिती तुमच्या आरोग्य विभागाची बिकट आहे सर सध्या परिस्थितीमध्ये। चालेल। PSC मध्ये सर बैरागड PSC, हरिसाल PSC, या PSC मध्ये तुमचे वैद्यकीय अधिकारी नाही, अल्टरनेट ते उपचार करून राहिले। आज एक येऊन राहिला, उद्या एक दुसरा येऊन राहिला, मग तिसरा येऊन राहिला। मग सर ही परिस्थिती आहे सर, थोडा लक्ष द्या तुम्ही लोक। तुम्ही वरिष्ठ प्रशासन आहे, जोपर्यंत तुम्ही लक्ष देणार नाही तोपर्यंत सुधारणा होणार नाही सर।
थोडंसं DHOशी बोलून घ्याल PHCचं. कोणासोबत? PHCचं माझ्याकडे नाही आहे. DHO. हो DHO सरांशी बोलायला लागेल. नाही, मी तुम्हाला सांगून राहिलो की आरोग्य विभागाचा अशी परिस्थिती आहे. तर हे तुम्ही धारणीचं पहा थोडं ॲम्ब्युलन्सचं. नक्की. ठीक आहे, धन्यवाद सर. करोडोचा निधी कुणासाठी व बेजबाबदार व हलगर्जीपणेवर कार्यवाही कधी, हा गंभीर प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. धारणी येथून जुगल किशोर जयस्वाल, शकील अहमद, तस्मीम शेख यांचा विदर्भ न्यूजकरिता हा विशेष वृत्तांत.